किनगाव फाटा ते बोडख्यापर्यंत भव्य सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे। हे काम बाजार संघ येथील मुख्य बाजारपेठेमध्ये थोडंफार बाकी आहे। तसेच इंदापूर फाट्यापासून बोडख्यापर्यंत पूर्ण झालं आहे, थोडंफार बाकी आहे। मात्र बाजार संघ येथील मुख्य बाजारपेठ ते इंदापूर फाटा मार्केट जवळच आहे। येथील काम काही ग्रामस्थांनी थांबवलं आहे। तेथे त्यांच्या जमिनी आहेत। त्यांनी सांगितलं की इथून हा नियमाप्रमाणे रस्ता नाही, हा रस्ता नदीमधून आहे, आपल्याला पुढे व्हिडिओत दिसेल। त्यामुळे त्यांनी ते काम अडवलेलं आहे आणि हे रस्त्याचं काम तेथे थांबलेलं आहे। त्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार इथून हा रस्ता नाही, पुढे ते काय म्हणतायत आपण बघूया। आपने खोदा तो आपको जिम्मेदारी लेना तो हम मुरुम डाल रहे तो वो भी तो डाल नहीं वो नहीं डालने देंगे। पहले मुरुम था क्या उसमें? तर आपण बाजार सांगू येथे असून बाजार सांगू येथील मुख्य बाजारपेठेलगत असलेला पुलापासून ते इंदापूर फाटा इकडे समोर त्या इंदापूर फाट्यापर्यंत हा सिमेंट रस्त्याचं काम बाकी आणि ते काम सुरू झाले। मात्र स्थानिक जे काही शेतकरी आहेत त्यांच्या या बाजूला जमिनी आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की नियमाप्रमाणे हा रस्ता इथे आम्ही करू देणार नाही। अगोदर या जमिनी जे काही आमच्या होत्या तर त्यांनी हे काम थांबवलेलं, तर आपण या स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे काम थांबवल्याबद्दल। बोला बोला हॅलो बोला बोला। आमचं असं म्हणणं आहे, पहिल्यांदा जो रोड झाला आम्हाला नोटीस दिलं साहेब, आम्ही त्या नोटीस घेऊन गेलो, त्याचा मोबदला देऊ आम्ही, त्याचा मोबदला म्हणायला गेलो आम्ही, तर आम्हाला टक्केवारी मागायला लागले, आम्ही ते सोडून द्याला। आता जे टक्केवारी द्यायचा टाईम आला तर तुम्ही ठरवा ते कसं करायचं। तर त्यांच्या म्हणण्यानुसार की अगोदर जेव्हा हा रस्ता टाकण्यात आला, आता त्याला बरेच वर्ष झाले, त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं होतं मोबदला मिळेल, मात्र मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आता त्यानंतर त्यांनी आता जेव्हा नवीन किनगाव फाटा ते बोडख्या दरम्यान हा सिमेंट रस्ता होत आहे, तर हा सिमेंट रस्ता होत असताना किनगाव फाट्यापासून ते बाजार संघी मुख्य बाजारपेठेपर्यंत हा रस्ता पूर्ण होत आला आहे आणि इकडून बोडख्यापासून ते या समोरच्या इंदापूर फाट्यापर्यंत रस्ता पूर्ण होत आला आहे। मात्र मधला पट्टा मुख्य बाजारपेठेपासून बाकी आहे, तर ते काम सुरू करण्यात आलं होतं हे बघा। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केलेला आहे, ते काम थांबवलेलं आहे। तर तुम्ही नाही एक मिनटं ऐका ना गुरुजी, तुमचं प्रतिक्रिया काय नेमकं याच्याबद्दल सांगा ना। त्याने सांगितलं तुम्ही दे एक शब्द, तुम्हाला काही अडचण नाही ना, तुमचं जे म्हणणं असेल ते। तर हे बघा स्थानिक शेतकरी आहेत, आता एक हे शेतकरी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र यांचं म्हणणं ठीक आहे आम्ही बोलत नाही, तर कुठेतरी यात तोडगा निघून जे काही नियम असेल नियमाप्रमाणे करण्यात यावं अशी